मंडळी, गुढीपाडव्यापासून आपल्याकडे नवीन वर्षाची सुरुवात होते, जी यंदा होणार आहे 19 मार्चपासून. मग आता गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे नवीन वर्ष तुमच्या राशीसाठी कसं असणार आहे? यंदा तुम्हाला काही राजयोग आहे की नाही, काही फायदा होणार आहे की नाही, काही लाभ होणार आहे की नाही, हे सगळं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये कळणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पटकन सुरुवात करूया मेष राशीपासून. आता जे काही ग्रहमान या येणाऱ्या नवीन वर्षात तयार होत आहे त्याचा मेष राशीच्या लोकांवर कसा परिणाम होणार आहे? अर्थात शनीची 7.5 त्यांना सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या स्वभावात थोडासा चिडचिडेपणा त्यांच्या आजूबाजूच्यांना सुद्धा जाणवत असेल आणि त्यांनाही थोडासा त्रास जाणवत असेल. पण हे गुढीपाडव्यापासून सुरू होणारं जे नवीन वर्ष आहे ते त्यांना उत्पन्नासाठी आणि करिअरसाठी मात्र चांगलं असणार आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन मार्ग त्यांच्यासमोर येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातून मोठा बदल देणारं हे वर्ष ठरू शकतं. प्रगतीची संधी मिळू शकते. नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. एकंदरीतच आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणारा आणि प्रगतीचा हा काळ मेष राशीसाठी असू शकतो. पण 7.5 सुरू आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यायची आहे. डोळ्यांच्या तक्रारींकडे खास करून दुर्लक्ष करायचं नाहीये. आता वळूया वृषभ राशीकडे. वृषभ राशीसाठी हे वर्ष भाग्योदयाचं म्हणावं लागेल, कारण रखडलेली कामं मार्गी लागतील. विशेषतः परदेशात जाण्याची तुम्हाला इच्छा असेल तर तशी संधी हा काळ तुम्हाला देऊ शकतो. पदोन्नती, मानसन्मान मिळू शकतो. कुटुंबात एखादं शुभ कार्य सुद्धा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना यावर्षी थोडंसं सावध राहावं लागेल, कारण कामाचा ताण तुम्हाला जाणवू शकतो. गुंतवणुकीचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे तुम्हाला सुद्धा या वर्षामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. आता वळूया कर्क राशीकडे. कर्क राशीसाठी हे वर्ष आनंदाचं असेल. गुरुची कृपा तुमच्यावर कायम राहील, ज्यामुळे तुमची आध्यात्मिक आणि बौद्धिक प्रगती होईल. जोडीदारासोबत तुमचे संबंध मधुर होतील. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, कर्क राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष अत्यंत यशदायी म्हणावं लागेल. आता वळूया सिंह राशीकडे. सिंह राशीच्या लोकांसाठी हे वर्ष नवीन संधी आणि नवे आव्हानं घेऊन येणारं ठरणार आहे. अर्थात जेव्हा नवी आव्हानं समोर येतात आणि त्या आव्हानांना आपण पार करतो तेव्हा आपल्यासाठी नव्या संधी वाट बघत असतात, किंवा बऱ्याचदा नवीन संधी येतात पण त्या संधीमागे बरीचशी आव्हानं सुद्धा लपलेली असतात. तर तुम्हाला मागे आता हटायचं नाहीये, आलेल्या संधीचं सोनं करायचंय. शत्रू तुमच्याकडनं पराभूत होण्याचे योग आहेत, मात्र गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल. आता हे गुप्त शत्रू कोण असतात? बऱ्याचदा आपल्याशी तोंडावर गोडगोड बोलणारे, आपण ज्यांना खूप जवळचे समजतो, मित्र समजतो, ते मात्र मनातून आपला राग करत असतात, द्वेष करत असतात. आणि असे गुप्त